नमस्कार. मी भोलेनाथ वांजळे, अध्यक्ष राष्ट्रप्रेमी युवा मंच. आपलं सगळे ज्ञात आहात की सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका राज्यभर चालू आहेत. पण टी व्हीवरती असेल, वर्तमानपत्रातनं असेल किंवा रेडिओच्या माध्यमातून असेल, आपण सर्वजण बातम्या पाहतात. या बातम्यांमध्ये मतदारांना वेगवेगळी प्रलोभनं दाखवण्याचा विषय पुढे येत आहे. त्यामुळं मी उद्युक्त होऊन असं लक्षात आलं की या गोष्टी ज्या आहेत, या सर्वसामान्यांना ज्या गोष्टी मिळायला पाहिजे त्या न मिळता या इलेक्शनच्या काळामध्ये मताच्या राजकारणासाठी या गोष्टी केल्या जातात. पुणे शहर हे जे आहे क्रांतीचं शहर आहे. ज्या मंडई परिसरात मी राहतो, या मंडई परिसरातून लोकमान्य टिळकांनी जी क्रांती केली, देशभर केली, की मताच्या करता काय मिळवावं आणि काय करावं. जर मताच्या ह्याच्यातनं जर ही गुंडगिरी, पैशाचं राजकारण ह्या असं मोठ्या प्रमाणात जर वाढत असेल तर ही प्रलोभनं टाळली गेली पाहिजे व योग्य उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. या उद्देशातून मी एक नवीन उपक्रम राबवला. माझ्या घराच्या दारावरती जी पाटी लावली, त्या पाटीच्या माध्यमातून मी संदेश दिला की तुमचा हक्क आहे की तुम्ही मतं मागायला या, पण कुठलंही प्रलोभन असेल तर या दाराच्या आतमध्ये येण्यास कोणालाही मज्जाव केलेला आहे. अशा स्वरूपाचं नामनिर्देश फलक या ठिकाणी लावलेला आहे. आणि मला वाटतं सगळं नागरिकांनी, मतदारांनी हे सुज्ञतेने आपण कुठेतरी मतदान योग्य ठिकाणी करावं असं मला वाटतं. याकरताच मी ही बोर्डाची संकल्पना राबवलेली आहे.